अहो हे कुठं घडलं? सगळं महाराष्ट्रात एवढी भयानक धक्कादायक घटना या महाराष्ट्रात घडू शकते? मित्रहो नमस्कार. गेल्या काही वर्षापासून म्हणजे विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रीपद गेल्यापासून राज्यातल्या गृह विभागाची कशी वाट लागलेली आहे हे आपण नेहमी पाहतो. बघा, विरोधकांनी तर सातत्याने यावर आवाज उठवलेला आहे. गृह विभागाला मंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कसलाही दरारा वाटत नाही काय, असा प्रश्न हमेशा उपस्थित होतो. कुणाला भीती वाटत तर नाही असं सतत म्हटलं गेलेलं आहे. आणि काय, ही केवळ फक्त टीका नाही आहे. कायदा सुव्यवस्थेची अवस्था पाहिली ना तर हे सगळं आपल्याला अगदी उघडपणे दिसून येतं. खून, बलात्कार, खंडणी, अपहरण, वाळू तस्करी, एक ना अनेक अशा प्रकारचे सगळेचे सगळे गुन्हे बिनधास्त होत आहेत या महाराष्ट्रामध्ये. ते बीड जिल्ह्यातलं ताजं उदाहरण बघा. कुठं आहे कायदा, कुठं आहे सुव्यवस्था, कोण आहे गुन्हेगारांच्या, खंडणीखोरांच्या पाठीमागं? गृह विभागाला अजूनही माहीत नाही. पुरावे मागतात, पुरावे दिले की म्हणतात तपासून पाहतो. मग पुढं होतं काय? काहीही होत नाही. बघा, ते भाजपचे आमदार सुरेश धस काय म्हणतायत, त्या करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये गुपचूप एक पिस्तूल ठेवलं होतं बघा. अर्थात त्या प्रकरणी करुणा मुंडे यांच्यावरच गुन्हा दाखल झालेला आहे. आता हे पिस्तूल ठेवणारे कोण होते? हे चक्क पोलीस होते अशी माहिती भाजपचे आमदार सांगत आहेत, जाहीरपणे सांगत आहेत. काय चौकशी झाली हो याची? महाराष्ट्राला उत्तर मिळणार आहे की नाही? पोलिसच जिकडे तिकडे कायदा हातात घेऊ लागलेले आहेत. मग गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय फक्त राजकारण करीत बसणार का? दुसऱ्याचे पक्ष फोडण्याचं काम करीत राहणार का? बघा, छत्रपती संभाजीनगर इथं एका पोलिसानं काय प्रताप केलेत. तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी असलेल्या अधिकाऱ्याला थेट आव्हान देतो एक पोलीस, साधा पोलीस शिपाई, तोही एक वाळू तस्कर पोलीस. बघा, वाळू चोरी रोखण्यासाठी गेलेल्या महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या, कधी त्यांच्या अंगावर वाहने घालण्याच्या अनेक घटना आत्तापर्यंत समोर आलेल्या आहेत. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये यापेक्षा सुद्धा भयंकर अशी घटना समोर आली आहे. चक्क पोलीस कर्मचाऱ्याकडूनच वाळूची तस्करी केली जाते. वाळूच्या हायवावर कारवाई करणाऱ्या तहसीलदारांना धमकावून या पोलीस कर्मचाऱ्यासह सुमारे 150 वाळू तस्करांनी राडा घातला, राडा. विशेष म्हणजे या संदर्भात तक्रार देण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांची तक्रार पोलिसांनी घेतली नाही. तिथल्या पोलीस उपनिरीक्षकाने उलट तहसीलदारांची सरकारी जीप जप्त केली. काय धक्कादायक प्रकार समोर आलाय बघा. आता या संदर्भात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पोलीस आयुक्त यांच्याशी चर्चा करून त्या पोलीस उपनिरीक्षकासह वाळू तस्कर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यासंदर्भात पत्र दिलेलं आहे. होईल ते जे काय व्हायचं ते, पण घडलं काय ते बघा. या सगळ्या राड्यामुळं, हाय व्होल्टेज ड्राम्यामुळं सरकारची लक्तर वेशीवर टांगली गेली, वेशीवर. अख्खं प्रशासन यामुळं सुन्न होऊन गेलेलं आहे. वाळू माफियाकडून म्हणजे बघा काय किती हे प्रकार करण्यात आले. म्हणजे कारवाईसाठी आलेल्या महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याच्या घटना तशा नेहमीच घडत असतात, धमक्या दिल्या जातात. काही घटना अगदी अखेरच्या शेवटच्या टोकापर्यंत गेलेल्या आहेत. मात्र कायद्याचा रक्षक असलेल्या या पोलीस कर्मचाऱ्यानेच वाळू तस्करी सुरू करीत तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी असलेल्या अधिकाऱ्याला थेट आव्हान दिलं, आव्हान. त्यामुळं हे सगळं गांभीर्य खूप वाढलेलं आहे. या घटनेच्या संदर्भात जिल्हाधिकारी यांना दिलेल्या अहवालानुसार तहसीलदार जे हे आहेत रमेश मुंडलोड, सरकारी कामकाज आटोपून बघा रात्री आपल्या घराकडे जात होते. त्यांना जाता जाता गारखेडा परिसरातील विजय चौकामध्ये वाळू वाहतूक करणारा एक हायवा दिसला. साहजिकच त्यांनी या हायवाला थांबवून वाळू रॉयल्टी भरणा केली आहे की नाही त्याची खात्री करण्यासाठी ड्रायव्हरकडे पावती मागितली. आता बघा, त्यावर वाहन चालकानं रॉयल्टी नाही हे तर सांगितलं, पण पुढं ऐका, हायवाचे मालक पोलीस कर्मचारी असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. दरम्यान रॉयल्टी नसल्यामुळे तहसीलदारांनी काय केलं, तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेतलं.
हायवा जप्त करून तहसील कार्यालयाच्या प्रांगणात नेण्यासाठी निर्देश दिले। त्यानुसार तलाठी त्या हायवामध्ये बसले आणि तहसील कार्यालयाकडे निघाले। बघा, ते जात असताना हडकोतील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या जवळ पवार नावाचा एक पोलीस कर्मचारी आणि जवळपास 150 वाळू माफिया तिथं आले। त्यांनी हायवासह तहसीलदारांची जीप देखील थांबवली। त्यानंतर तहसीलदारांशी अरेरावी करीत आपण पोलीस कर्मचारी आहोत असं म्हणत त्यांनी चक्क शिवीगाळ करायला आणि धमक्या द्यायला सुरू केली। कमाल आहे, चोर तो चोरवर शिरचोर। अहो, एक सामान्य पोलीस कर्मचारी आणि तहसीलदार यांच्याशी मुजोरी। हो, पण हे प्रकरण तेवढ्यावर नाही थांबलं। हा राडा सुरू असताना तिथून हायवा देखील तो पळवून नेण्यात आला, जो वाळूने भरलेला होता। वाळू तस्कर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना नंतर तहसीलदारांना थेट माझ्या विरोधात कुठल्याही पोलीस ठाण्यात जा, माझी तक्रार कुणीही घेणार नाही असं सांगत, म्हणजे खरं तर मोठ्या आत्मविश्वासानं सांगत तहसीलदारांनाच धमकी देऊ लागला तो। त्यानंतर बघा, रात्री 10:30 वाजण्याच्या सुमाराला हे तहसीलदार महसूल कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाणं गाठलं। पण बघा, खरं तर म्हणजे आता त्याहीच्याही पुढचं प्रकरण कसं घडलं। हे मंडळी तहसीलदार वगैरे सगळी पोलीस स्टेशनला जाण्याच्या आधीच तोच पोलीस कर्मचारी 150 वाळू तस्करासह पोलीस स्टेशनला हजर झाला होता। त्यानंतर आता ह्या खरा पुढचा अंक सुरू झाला। तहसीलदार तक्रार देत आहेत, पण तिथल्या पोलीस अधिकाऱ्याने म्हणे त्यांची ही तक्रार घेतली नाही, स्पष्ट नकार दिला। यावर हे पोलीस उपनिरीक्षक महाशय थांबले नाहीत। त्यांनी थेट तालुका दंडाधिकारी असलेल्या तहसीलदार यांच्या जीपची, सरकारी जीपची चावी काढून घेतली आणि त्यांना तिथंच बसवून ठेवलं। तक्रार घेत नसल्यामुळे अखेर तहसीलदार एका खाजगी दुचाकीवरून रात्री 1 वाजता आपल्या घरी गेले। अहो, काय करणार? त्यांनी आपल्या सरकारी जीपची चावी परत करण्याची वारंवार विनंती केली पोलिसांना, पण त्यांची चावी दिली नाही। मात्र त्या पोलीस निरीक्षकाने त्यांच्या जीपची चावी काही केल्या परत देण्यास नकार दिला आणि हे सगळं तहसीलदार यांनीच जिल्हाधिकारी यांना लिहिलेल्या एका पत्रात म्हटलेलं आहे। वाळू तस्कर, पोलीस कर्मचारी आणि पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकांनी केलेल्या या फाजील धाडसामुळं अख्खं महसूल प्रशासन सुन्न झालं। अहो, आता पुढं काय व्हायचं ते होईल। कदाचित काय होतंय की कुठला आका पुन्हा फोन करून सगळं काही रपादफा करतोय हे माहीत नाही, सांगताही येत नाही। पण हे सगळं या महाराष्ट्रात घडू शकतं। अहो, ते बिहारमध्ये कदाचित ही घडू शकेल, पण महाराष्ट्रात सरकार आणि गृह खातं आहे म्हणेन आपल्या राज्यात। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि गृहमंत्रीही, हो तेच फडणवीस। शिवसेना फोडतात, राष्ट्रवादी फोडतात, काँग्रेसचे नेते पळवतात। अब ते रात्री तर काय म्हणे वेषांतर करून घराबाहेर पडतात, तेच ते देवेंद्र फडणवीस। त्यांच्याकडेच आहे आपला गृह विभाग। महाराष्ट्र सुन्न झाला हो, खिन्न झाला हो, आता उरलं तरी काय? मित्रांनो, तुम्हीच सांगा आता काय होणार आहे ह्या महाराष्ट्राचं, या महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेचं। आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।